तर नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपेश भुवड आणि कोकण विथ दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता आपण केळशीमध्येच आहोत अजून। तर इथे आपल्या आमखोलची पालखी आले, तर बघूया आमखोलचे आपले किती जण आहेत ते पालखीसोबत। आणि आपण ते मावशीची इथे थांबलो आहे, तर बघूया कशी पालखी आहे ती आपल्याला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आमखोलची। तर मंडळी बघूया आपण आता आपल्या आमखोलची पालखी कुठे आहे ती। तर इथे समोरच आहे। तर काका पण आले होते पालखी नेण्यासाठी घरी। तर हे बघा इथे काका पण आहेत। काका अजून किती घर आहेत पुढे? अजून 4-5 आहेत। त्यानंतर आपल्याकडे येईल ना। तर बघूया आता हे 4-5 घरं झाल्यावर नंतरला आपल्याकडे मावशीची इथे येणारच आहे पालखी। येतेस ना? तर यामध्ये बहिणी आहेत, तर त्या पण आता पालखी घेण्यासाठी इकडे आल्या आहेत। बघूया त्यांना पण आज सुट्टी आहे। तर बघा आपण बघतो ही आपल्या आमखोलची पालखी। बहिणीने पण पालखी घेतलेली आहे। बस एकटा झाला आपला भाऊ आहे पण आलाय तर हा आमखोलचा आपला भाऊ आहे, तो पण ताशा वाजवतोय। तू एकटा झालास, बाकी कोणाला आणलीच नाही ती? गावाला कोण आले नाही? तू बोललो कोणतरी भेटेल बोललो। चालेल। बघूया आपण बघतोय की पालखी आता आपल्या आमखोलची आले। तर त्याचबरोबर माझ्या दोन्ही बहिणींनी पालखी आता घेतलेली आहे। तर मंडळी बघतोय आता आपल्या मावशीची इथे पालखी आता घरी नेतोय आपण। तर दोन्ही बहिणींनी आता पालखी उचललेली आहे। सर्व आपल्या अकोल्यामधले आले
तर मंडळी बघतोय आता अमकोलची आपल्या पालखी आता मावशी इथे आली आहे घरी. आणि परत्याला 100 रुपये द्यायचं. टिमक्याला माफ नाही करणार, त्यांना कापून घ्यायची असे थोडे अर्धवट टाकून कुठे पाटील आहे ना. तर मंडळी बघतोय आता इथे आपल्या अंकुरमधल्या जे खेळी आले आहेत पालखीसोबत ते सर्व आता नाश्ता करतायत. जर नाश्त्यासाठी आपण इथे सर्व खेळी थांबले आहेत. तर म्हणजे आपण बघतोय आता मावशी ते देवाची आरती करते. चांगला तू खाणार, बाकी कोण खाणार? पालखी नाही घेत, काय नाही, मोबाईल आणि उगाच खाव. याला मूल होता एक पाठवत होता. किती वर्षाचा आहे आता? आता ते आम्ही त्या बघितलं. हॅलो, हा कुठे आहेत? गावी आहेत की? घरादार माणस विरासी काय माझे काय म्हणतोय पैशाला पैसा नोंदेसे काय माझे काय म्हणतोय 12 महिन्याची काय पळतोय जास उभिरासे बाय माझे काय म्हणतोय आलं विघ्न दूर करसे बाय माझे आलं संकट दूर करसे बाय माझे पैशाला पैसा लोन देसे बाय माझे काय म्हणतोय 12 महिन्याची काय पाहतोय हे उद्या येणार आहेत काय? तर मंडळी बघतोय आपल्या अमकोलची पालखी आता इथे केळशीमध्ये आली आहे. तर सर्व आता इथेच बसलेत. तर बघूया पालखी आता कोणकोणत्या गावामध्ये जाऊन आली. मंडळी आपण बघतोय आता अमकोलची पालखी इथे मावशीची इथे केळशीला आलेली आहे. तर आपण बघूया तरी पालखी आता कुठे जाणार आहे आणि कुठून आली आहे परत फिरून ते बघूया आपण. आता आमची पालखी गावातून बाहेर पडल्यानंतर वांजलोर घेतलं. हां, वांजलोर, वाघिरणं, किनले, नोनवड, आडं, पाडलं, हरणे आणि हरणेवरून आता केळशी झाली आणि आज वस्ती आमची उंबरशेतला. तर अजून वस्ती आणि मग अमखोलला कधी जाणार परत? अमकोलला उद्या 9-8 वाजेपर्यंत जाईल. हां, उद्या रात्री 8-9 वाजे. तुमचं नाव कसं? सुरेश गोविंद. हां, तर बघूया काकांनी चांगली माहिती दिली. तर अजून यावर्षी कोण जास्त वाटत नाही का? मुंबईवरून कोण येतात का नाही? नाही, अजून येणारे आहेत आणि स्वतःतून आले पाहिजे. हो, आता आज उद्याला 10 वाजता त्याचे आले. तरी पण बरं वाटलं. अमकोलची पालखी एकदा भेटली तर इथे आल्यावर केळशीला. तर बघूया अजून जाईपर्यंत आपल्या विरसाईची पण पालखी येतेच. आता येईल. आता काल बाहेर पडले, बघूया कधीपर्यंत येते. आता चालेल. हां, माहिती चांगली दिलीत त्याबरोबर धन्यवाद. तर मंडळी आपण बघितलं त्या काकांनी माहिती चांगली दिली. तर आपण ही अमकोलमधली पालखी बघितली.
आता पालखी गेलेली आहे इथून. मंडळी, अशा पद्धतीने आपण आता आपल्या आमखोलमधली पालखी आपण केळशीमध्ये आता बघितली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.